विश्वासाचा नियम आहे. हम आज देखेंगे कि विश्वास कैसे काम करता है और कैसे काम नहीं करता है. हमारा विश्वास काम नहीं करता ना, हम जो बोलते हैं वो नहीं होता ना, तो उसका रूट कॉज, उसका कारण हम ढूंढेंगे कि हम बोलते हैं ऐसा विश्वास क्यों नहीं है. जो यीशु मसीह के चेलों में जो था वो विश्वास हमें कैसा मिले. हम ढूंढेंगे तो हमें मिलेगा ना, हम मांगेंगे तो हमें मिलेगा, ढूंढेंगे तो हम पाएंगे. जब ढूंढेंगे ही नहीं तो हमें नहीं मिलेगा. प्रभु यीशु मसीह का विश्वास हर वक्त काम करता था कि नहीं. प्रभु येशूचा विश्वास किती टक्के, कधी 99% झाला. म्हणजे काय, मग विश्वासाला नियम आहे. जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, देर इज अ लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. प्रत्येक नियम ठेवला आहे की नाही देवाने, भौतिक नियम ठेवले आहेत ना. लॉ ऑफ ग्रॅव्हिटी आहे, लॉ ऑफ एरोडायनॅमिक्स आहे, न्यूटनचे लॉ आहेत, सगळे तत्व आहेत, गणिताचे लॉ आहेत. 2 गुणिले 2 किती, 4.9 होतील का, 4.1, 3.9.999. 2 गुणिले 2 किती. मग सायंटिस्टनी समजा 2 गुणिले 2 3.9 घेतलं तर काय होईल. ते चंद्रावर जाणारं यान कुठे जाईल. किती डिफरन्स आहे 0.1 मध्ये आणि 4 मध्ये. 3.9 मध्ये आणि 4 मध्ये किती डिफरन्स आहे, 0.1चा. पण समजा ते सूत्र 3.9 ने घेतलं, समजा 3.9 घेतलं आणि चंद्रावरती यान सोडलं त्या नियमानं, तर ते यान कुठे जाईल. हां, म्हणजे जे भौतिक नियम आहेत, गणिताचे नियम आहेत, जे जीवशास्त्राचे नियम आहेत, त्या नियमावरनं सगळं चालतं की नाही. हे सगळे भौतिक नियम आहेत. ये सब भौतिक नियम है जिससे दुनिया चलती है. सूरज भी टाइम पे उगता है, चंद्रमा भी टाइम से उगता है, टाइम पे जाता है, मौसम भी टाइम पे आते हैं, टाइम से जाते हैं. सब भौतिक लॉ जो है वो 100% काम करते हैं. कितने सालों से, जब से दुनिया बनाई तब से 100% इट वर्क्स. वैसा ही आत्मिक नियम है, आत्म्याचा, विश्वासाचा नियम, जिसको हम कहते हैं लॉ ऑफ फेथ. हम रोम की पत्री में पढ़ते हैं कि लॉ ऑफ फेथ. हम पढ़ेंगे नहीं, मैं बताता हूँ. जैसे ये हम मोबाइल नीचे डालेंगे, मैं उसको मोबाइल को गिराऊंगा तो कहाँ जाएगा, कितने वक्त. मैं 100 बार डालूंगा तो कितनी वक्त 100 बार, वो 100 बार ही जाएगा ना, कि 99 बार वो नीचे जाएगा, 1 बार ऊपर जाएगा. नहीं, मतलब 100% वो काम करता है. वैसे ही लॉ ऑफ फेथ है, विश्वास का नियम है, वो 100% काम करना चाहिए. हमारा होता है, मेरा भी नहीं होता है, आई एग्री. किसका भी नहीं होता है. हमारा कितना टक्का होता है, आमचे किती टक्के विश्वास काम करतो. आपल्या विश्वासाच्या परिमाणाप्रमाणे ना, काहीकांचा 10%, काहींचं 20%, काहीकांचं 50%. 100% करायचं असेल तर काय करावं लागेल ते आपण पाहू. वाढायचं आहे ना आपल्याला. एक उदाहरण देतो. तुम्ही मोजा पाहिलाय का, मोजा, हात मोजा, ग्लो. कुणाच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेला असतो मोजा, हाताच्या. म्हणजे त्याच्यामध्ये हातच गेला पाहिजे. पाय घालतो का, नाही. हवा घालतो का. जो मोजा रहता है हाथ में, हम ठंडी में डालते हैं, उसमें हम क्या डालते हैं, हाथ. और उसका आकार कैसे होता है, हाथ जैसा ही होता है ना. उसको हम पैर नहीं डालते हैं, उसमें हम पानी नहीं डालते हैं, उसमें हम, क्योंकि वो जो ग्लो है वो हाथ के लिए बनाया है, बराबर. उसमें और कुछ नहीं जाएगा. तो ये जो ग्लो है, ये क्या है, मिट्टी का. उसमें क्या जाना चाहिए, हम क्या डालते हैं. ये किसके लिए बनाया है,
प्रभु का मंदिर है, उसका आत्मा का मंदिर है, मतलब ये चीज उसके आत्मा से भरना चाहिए। हालेलुया। हम और कुछ डालेंगे तो ये चलेगा? तो इसका क्या होगा? अशांति होगी, हमारे जीवन में अशांती रहती आहे, आपल्या जीवनात अशांती असते, राग असतो, भांडण असतं, वैर असतं, सगळं काही असतं. का येतं ते? कारण जे ह्याच्यामध्ये राहायला पाहिजे ते नसतं आणि जे जगाचं आहे तो घुसतो. मी येतो ना, मी राहिलं तर काय होईल? ह्याच्यात काय होईल जीवनाचं? आदामानं जेव्हा पाप केलं तेव्हा काय घुसला? मी घुसला ना. आदामाला कोणासाठी बनवलेलं? देवाच्या प्रतिरूपात बनवलेलं की नाही? मोजा जसा हाताच्या प्रतिरूपात बनवलेला आहे, तसं या माणसाला देवाच्या प्रतिरूपात बनवलेला आहे. तो काळा असो, हिरवा असो, गोरा असो, तांबडा असो, कलर कोणताही असो, ऊंचा असो, नीचा असो, ठेंगणा असो, जाडा असो, बुटका असो, म्हातारा असो, कोतारा असो, पण त्याच्यामध्ये देव राहिला पाहिजे तर तो काम करेल, नाही तर काम नाही करत ना. देव कोण आहे? देव प्रीती आहे. मग ह्याच्यात काय भरलं पाहिजे? प्रीती. मग जर प्रीती भरली तर मस्त चालेल की नाही? आपण का चालत नाही नीट? प्रीती कमी पडते, सगळं दुसरं घुसतं. जर मी प्रीतीनं भरून घेतलं, प्रीतीनं भरणं म्हणजे आत्म्यानं भरणं, काय वेगळं आहे? जर तुम्ही प्रीतीनं भरलेलं असाल तर आत्म्यानं भरलेलं नसाल. देव प्रीती आहे, त्याची प्रीती त्याच्या ख्रिस्ताद्वारे आपल्याला प्रकट झाली. ज्यानं ख्रिस्ताला घेतलं त्याला जीवन आहे, त्याला प्रीती आहे, पण ही रोज भरून घ्यावी लागेल. पाण्याचा बपतिस्मा एकच दिवस एकदाच घेतो ना आपण. हम पानी का बपतिस्मा कितनी वक्त लेते हैं? हर साल लेते हैं क्या? एक ही बार ना. जब नया जन्म लेते हैं, प्रभु को ग्रहण करते हैं, तो हम नया करार करते हैं, बपतिस्मा लेते हैं. पण आत्म्याचा बपतिस्मा आपल्याला रोज पाहिजे. जर घेतला नाही तर जीवन चालणार नाही. मग हा ग्लोज कसा होईल ना? असं ग्लोज कसा असतो? मोजा कसा असतो? त्यात जीव नसतो. मग काय घालायला लागेल? येशूला घालावं लागेल. देव प्रीती आहे, येशू जीवन आहे. त्या हातामध्ये जीवन कोणाचं पाहिजे? मग ह्याच्यामध्ये जीवन कोणाचं पाहिजे? येशूचं. ते नसेल तर काहीच काम करणार नाही. मग आपल्याला अशांती येते, दुःख येते, राग येतो, हे येतं, ते येतं, मोह येतात. पण जर प्रीतीने भरलेलं असू तर सर्व गोष्टीला जिंकता येतं. बघा, अनुभव घेतला आहे मी पण तुमच्यासारखाच आहे. मी काय वरून पडलेलो नाही आहे. मी पण फेस करतो की नाही प्रॉब्लेम्स, की मी तुमच्यापेक्षा वेगळा आहे? नाही. पण आज मी तुम्हाला सांगू शकतो का? मी त्या अनुभवातनं जातो म्हणून तुम्हाला सांगतो. हालेलुया. देव प्रीती आहे आणि त्याच्याशिवाय आपल्याला त्याचं जीवन जगता येत नाही. आपण कार असते त्याच्यामध्ये काय टाकतो? पाणी टाकतो का? नाही. म्हणजे ज्या गोष्टीसाठी जे बनवले आहे त्यामध्ये तीच गोष्ट गेली पाहिजे. जो चीज़ें बनाई गई है उसी में वही चीज़ जानी चाहिए. दूसरा और कुछ डालेंगे वो काम नहीं करेगा. हे देवाला त्यानं त्याच्या प्रीतीनं भरण्यासाठी बनवलेलं आहे. सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे? नियमशास्त्राची पूर्णता काय आहे? तू जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. माझा शेजारी कोण? आपण इकडे प्रीती करतो, पण माझा शेजारी कोण? कठीण आहे. पण त्याच्या प्रीतीशिवाय मला ते करता येत नाही, त्याच्या शक्तीशिवाय मला करता येत नाही. हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत माझा विश्वास काम करणारच नाही. हालेलुया. एक वचन वाचू. गलतीकारास पत्र 5वा अध्याय 6वं वचन.
गलतीकरास पत्र 5वा अध्याय 6वं वचन. गॅलेशियन्स चॅप्टर 5 वर्स 6. पढ़िए. मराठीत वाचतो पहिलं. ख्रिस्त येशूमध्ये सुनता काही कामाची नाही व असूनताही नाही, परंतु प्रीतीकडून कार्य करणारा जो विश्वास तो मात्र आहे. ख्रिस्त येशूमध्ये सुनता काही कामाची नाही व असूनताही नाही, म्हणजे प्रभू सांगतो तुमचं बाह्य दिखावा ख्रिस्तामध्ये कामाचा नाही. तुम्ही बाहेरून कसे दिसता ह्याला काही अर्थ नाही आहे. जर मध्ये वाईट भरलं असेल आणि बाहेरून चांगला दिसत असेल तर ते काही उपयोगाचं नाही आहे. प्रभू सांगतो तुमच्यामध्ये जी प्रीती आहे ती कार्य करू दे, जेणेकरून तुमचा विश्वास दिसला जाईल. प्रीतीकडून कार्य करणारा विश्वास म्हणजे विश्वास कसं काम करेल? तुम्ही प्रीतीने भरले असाल तर. कोण आजारी आहे त्याला बरं करायचं आहे, येशू काय सांगतो? तू हात ठेव माझ्या नावात, आजाराला धमकाव, तो बरा होईल. बरोबर? आपला विश्वासानं होईल की नाही? पण मला त्याचा कळवळा आला पाहिजे पहिला, त्याशिवाय विश्वास काम करणार नाही. मी कशाला करेन ते त्याला बरं? माझं नाव होण्यासाठी. गिफ्टेड पास्टर आहे ना, इज व्हेरी गिफ्टेड पास्टर. नाव कोणाचं झालं? प्रभू कुठे गेला? हा, बॅनर लावतात ना, सो मच गिफ्टेड पास्टर इज कमिंग. असू दे, लावू दे. विश्वास प्रीतीनं काम करेल. हालेलुया. विमान आहे, विमान. मी तुम्हाला आज एक्झाम्पल देतोय, जरा लक्षात राहतात एक्झाम्पल म्हणून. विमान आहे, कार्गो आहे, त्याच्यात सगळं कार्गो भरले. कार्गो म्हणजे काय? एक पॅसेंजर विमान असतं, एक कार्गो विमान असतं ना. विमानाचे 2 प्रकार आहेत, एक कार्गो विमान आणि एक पॅसेंजर विमान. कार्गो विमान आहे त्याच्यामध्ये सगळं काही भरलेलं आहे, सामान. ते कुठे उतरेल किंवा कुठे उतरतं? विमानाला उतरायला काय पाहिजे? एअरपोर्ट पाहिजे, धावपट्टी पाहिजे ना. धावपट्टी नसेल तर ते घिरटा मारेल आणि परत जाईल. वसईला कधी विमान उतरलेलं पाहिलंय का? धावपट्टी नाही आहे ना. कुठे विमान उतरतं? मुंबईला ना. देवाच्या, आता देवाची वचनं सर्व गोष्टी होय आणि आमेन आहेत की नाही? वाचूया वचन. 2 करंथीकर 1 अध्याय 20 वचन. 2 करंथीकर, 2 Corinthians chapter 2 1 verse 20. पन्ना नंबर 246, करंथियों की दूसरी पत्री उसका 1 अध्याय वचन 20. क्योंकि परमेश्वर की जितनी प्रतिज्ञा है वे सब उसी में हो, हाँ के साथ है, इसलिए उसके द्वारा आमीन भी हुई, हमारे द्वारा परमेश्वर की महिमा हो. हालेलुया. काय लिहिलंय बघा, सुंदर वचन आहे. देवाची वचने कितीही असली तरी त्याच्यामध्ये म्हणजे ख्रिस्तामध्ये होय आहे. काय लिहिलंय? किती आहेत देवाची वचनं? वचनं म्हणजे प्रॉमिसेस की असं होईल.
देवाचा शब्द दोन गोष्टींनी बनलेला आहे, आज्ञा आणि वचन. काय? देवाचा शब्द जो आहे बायबलमध्ये काय आहे? देवाच्या आज्ञा आणि देवाचं वचन. मग इथे लिहिलं आहे की देवाचे वचनं कितीही असली, किती आहेत देवाची वचनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत? 3000 ते 4000 तरी असतील, छोटी आणि मोठी सगळी पकडून ना. हां, जास्त असतील. हां, मग मोजता येत नाही, एवढी आहेत म्हणजे. पण ते त्यासाठी काय लिहिले? कितीही असली तरी त्याच्यामध्ये होय आहे. म्हणजे प्रत्येक वचनासाठी ख्रिस्तामध्ये होय आहे. काय आहे? असे होवो. होय म्हणजे असे होवो, तथास्तु आहे. यामुळे आम्हाकडून देवाचे गौरव व्हावे म्हणून त्याच्याकडून आमेनही आहे. आम्ही आमेन तर तिसरी गोष्ट आमेन म्हणतो, पण पहिलं तो होय म्हणतो, ख्रिस्तामध्ये तो आमेन म्हणतो, आणि आम्ही त्या तिसरी गोष्ट आम्ही आमेन म्हणतो तिसऱ्या वेळेला. 2 वेळेला त्याने आमेन म्हटलेलं आहे. समझे मेरी बात? प्रभु के वचन कितने भी हो उसमें हाँ है. म्हणजे काय? कार्गो भरलेला आहे, कार्गो प्लेन आलेला आहे ना, सगळे आशीर्वाद आहेत. पण धावपट्टीच नाही उतरण्यासाठी. विश्वास आहे. विश्वासाचं प्लेन आलंय. विश्वासाचं मग सगळं आहे ना. तू विश्वास ठेवशील तसं तुला होईल, तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला हो. कार्गो प्लेन भरलेला आहे, सगळी वचनं आहेत, आरोग्य आहे, आशीर्वाद आहेत, धनदौलत आहे, पोरं आहेत, बाळा आहेत, सगळं. मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही नाही तर सांगाल सगळं दिलं आहे म्हणून, किंवा सोनं मागायला सांगितलं आहे. नाही, तसं नाही आहे. आपल्या सर्व गरजा त्या प्रभूमध्ये भागवलेल्या आहेत, दिलेलं आहे, आलेलं आहे. पण धावपट्टी पाहिजे. धावपट्टी काय आहे? विश्वास आहे. विश्वासाचं एरोप्लेन आलं आहे. पण धावपट्टी कोणती आहे? प्रीतीकडून कार्य करणारा विश्वास. जर प्रीतीची धावपट्टी असेल तर सगळं काही उतरेल. आपला विश्वास का काम करत नाही? धावपट्टीच नाही आहे, खड्डे पडलेत. हालेलुया. काय पाहिजे? कशाने भरायचं आहे? प्रभू तुझ्या प्रीतीनं मला भर. देवानं आम्हाला भीतीचं नाही, सामर्थ्याचं, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिलेला आहे. त्याच्यानं रोज भरून घ्यायचं आहे, तर हे काम करील, नाही तर काम नाही करणार. बघा, एक दिवस प्रीती भरून नका घेऊ, मग बघा काय होते ते. तुम्ही बायकोवर चिडणार, तुम्ही पोरावर चिडणार, तुम्ही दिसेल त्याच्यावर चिडणार. मी कोण आहे माहिती आहे का ना? तसंच होतं ना. बघा, आपल्याला आनंद का नसतो? प्रीती नसेल तर आनंद नाही, प्रीती नसेल तर शांती नाही, प्रीती नसेल तर विसावा नाही. आपलं मन अशांत राहतं. बरोबर का? मी खरं सांगतोय की खोटं सांगतोय? अनुभव सांगतोय बाबा, म्हणून सांगा. आपल्याला वरती जायचं, प्रीतीनं भरून घ्यायचं. प्रीती असेल तर सर्व काही व्यवस्थित होतं. प्रीतीनं कार्य करणारा विश्वास. येशूमध्ये किती प्रीती होती? त्याचा विश्वास का काम करत होता? त्याला कळवळा होता लोकांचा. त्याला माहिती आहे मी ह्याच्यासाठी मरायला आलो आहे, मी ह्याच्यासाठी मरायला आलो आहे. हां, आपण लोकांना पाहतो तेव्हा आपण विचार करतो का मी ह्याच्यासाठी माझा जीव देईन? असं नाही, अशक्य आहे. कधी आपण पाहतो लोकांना की मी ह्याच्यासाठी मेलो तर, मी ह्याच्यासाठी मरायला तयार आहे का? मी माझ्या बायकोसाठी मरायला तयार आहे का? आपलं दुसरं लोकांचं जाऊ द्या, घरातलं बघा पहिलं ना, की काय ते कटकिट कटकट कटकट, रोजची कटकट. मरायला लागेल, मरायला लागेल तर प्रीती विश्वास काम करेल, नाही तर काम करत नाही. त्यासाठी पौल लिहितो आपल्याला दानांची गरज आहे. हमें दानों की ज़रूरत है ना, आत्मा के दानों की. कैसे मिलेगी? वो तो दिया है, प्लेन भरा हुआ है,
हम मांग रहे हैं लेकिन वो दिया हुआ है लेकिन उतर नहीं रहा है, क्यों? बघा उत्तर इकडे आहे, 1 करंथीकर 14वा अध्याय 1 वचन, अर्धा भाग आपण पाहू. पन्ना नंबर 240. 1 Corinthians chapter 14 verse 1. करंथियों की पहली पत्री उसका 14वां अध्याय वचन 1. प्रेम का अनुकरण करो और आत्मिक वरदानों की भी धुन में रहो, हां, विशेष करके यह तेवढंच, भविष्यवाणी बस, करो. तेवढंच. काय आहे? काय लिहिलंय? प्रीतीला अनुसरा आणि आत्मिक कृपादानांची इच्छा धरा. आपण आत्मिक कृपादानांची इच्छा धरतो, पण प्रीती नाही तर काय होईल? कशासाठी देईल आपल्याला प्रभू? देईल का? किंवा मिळतील का? मिळतील, पण त्याचा दुरुपयोग होईल. प्रीतीला अनुसरा, प्रीतीनं भरवून घ्या. मग सगळी दानं जेव्हा परिस्थिती येईल तेव्हा तुमच्यामधून प्रभू वापरेल. बरोबर की नाही? आता जिथे पाळक पोहोचू शकत नाही तिथे कुणाला ठेवलं आहे? तुमच्या प्रत्येक घरात पाळक येऊ शकतात का रोज? तुमच्या बाजूला आजारी आहेत तिकडे पाळक येऊ शकतात का? कुणाला ठेवलंय तिकडे? सांगा मला. तुम्ही कुणाचं शरीर आहात? ख्रिस्ताचं ना. मग तुम्ही करू शकता की नाही? पण त्याला चावी काय आहे? किल्ली काय आहे? प्रीतीला अनुसरा आणि आत्मिक कृपादानांची इच्छा धरा. तुम्ही जेवढं करत जाल तेवढं तुम्हाला दिलं जाईल. तुम्ही कधी हातच नाही ठेवला, लोग्यावरती प्रार्थनाच नाही केली, तर मग कसं होणार? स्टार्ट डुईंग इट. कोणी बंद केलंय? पण प्रीतीनं भरलेलं व्हा, प्रीतीनं करा की प्रभू माझी इच्छा आहे, तुझी इच्छा आहे, ह्यानं बरं व्हावं. हालेलुया. प्रीतीला अनुसरा आणि आत्मिक कृपादानांची इच्छा धरा. दुसरं एक उदाहरण आहे, आपण मालगाडी पाहतो ना, मालगाडीला किती डबे असतात? मालगाडी देखते हम गुड्स को, कितने डिब्बे होते हैं, कितना भरा हुआ था माल ना. बघ किती डबे असतात, 52 का किती जास्त असतात. किती माल भरलेला असतो. पण त्याला इंजिनच नसेल तर काय? इंजिन नसेल तर चालेल, जाईल ती. मग प्रेम आहे आणि आत्मिक दानं आहेत. प्रेम आहे, ताकद आहे. प्रेम आहे, विश्वास आहे. जर दोन्ही मिळाले सगळं शक्य आहे. विश्वासणाऱ्याला सगळं शक्य आहे. सगळं. आपला विश्वास काम का करत नाही? रूट कॉज माहीत पडलं काय आहे? प्रीती नसते. प्रभूला सांगायचं रोज. प्रार्थना म्हणजे काय हो? मागणं का? त्याच्या प्रीतीनं, त्याच्या आत्म्यानं भरून घेणं म्हणजे प्रार्थना. कारण जेव्हा तो आपल्याला भरून घेतो तेव्हा सगळं काही व्यवस्थित होतं. सगळं काही व्यवस्थित होतं. बरोबर की नाही? प्रार्थना म्हणजे त्याच्याशी एक होणं, त्याला भरवून घेणं. त्याच्याशिवाय आपल्याला काहीच मिळत नाही. तेरावा अध्याय बघा, 1 करंथीकर 13वा अध्याय. 1 ते 3 आपण वाचू. 1 करंथीकर 13वा अध्याय 1 ते 3. 13वां अध्याय वचन 1 से 3 तक. यदि मैं मनुष्य और स्वर्गदूतों की बुलाव बोलूं और प्रेम न रखूं तो मैं ठनठनाता हुआ पीतल और झंझनाती हुई झांझ हूँ.
और यदि मैं भविष्यवाणी कर सकूं और सब भेदों और सब प्रकार के ज्ञान को समझूं और मुझे यहाँ तक कि पूरा विश्वास हो कि पहाड़ों को हटा दूं, परंतु प्रेम न रखूं तो मैं कुछ भी नहीं। यदि मैं अपनी संपूर्ण संपत्ति कंगालों को खिला दूं या अपने देह जलाने के लिए दे दूं और प्रेम न रखूं तो मुझे कुछ भी लाभ नहीं। बापरे, सगळं आहे, सगळी आत्मिक दानं आहेत, पण त्याच्यात प्रेम नाही आहे, तर तो सांगतो मी शून्य आहे. बघा, मी जरी मनुष्यांच्या व देवदूतांच्या भाषा बोलत असलो तरी मला प्रीती नसल्यास मी वाजणारे पितळ किंवा झणझणणारी झांज असा झालो आहे. मला सगळं बायबल पाठ असलं पण माझ्यात प्रीती नसली, मला सगळी वचनं माहीत असली पण मला प्रीती नसली तर मी झणझणणारी झांज आहे, माझ्यात विश्वास नाही आहे. असं असू शकतं की नाही? शक्य आहे. आणि जरी मला भविष्यदान हे कृपादान असले आणि मला सर्व गुजे व सर्व विद्या समजत असल्या, काय लिहिलंय? भविष्यदान कृपादान आहे, सर्व गुजे. सर्व गुजे म्हणजे काय? बापरे, किती मोठा पास्टर असेल तो. हां, नाही, सर्व विद्या म्हणजे सेमिनरीचा हेड. अवगत असल्या, समजत असल्या तरी मला, आणि जरी डोंगर ढळवावे असा मला पूर्ण विश्वास असला, म्हणजे तो बोलतो आणि डोंगर पण ढळतो, तरी मला प्रीती नसल्यास मी काहीच नाही. बापरे, म्हणजे काय? प्रीती सर्व गोष्टींची किल्ली आहे. तू प्रीती घेऊन उघडतं, प्रीतीने उघडतं. आणि जरी मी आपली सर्व मालमत्ता गोरगरिबांच्या पोषणासाठी दिली, आपण दिले का हो? नाही ना. मग ह्याने दिले, हे म्हणतो मी दिली, म्हणजे किती मोठी प्रीती असेल. आणि मी आपले शरीर जाळण्यासाठी दिले. मग कशासाठी दिले? आणि मालमत्ता कशासाठी दिली? गोरगरिबांसाठी. आणि शरीर पण जाळण्यासाठी कशासाठी दिलं? जर त्याने प्रीतीनं दिलं नसेल तर कशासाठी दिलं असेल त्याने? स्वतःच्या नावासाठी. आपण आपले नाव करू. नाही का, देवळावर लिहिलेले असतात ना कॅथलिकच्या, अमुकाने अमुक देणगी दिली, अमुकाने अमुक देणगी दिली, अमुकाने अमुक देणगी दिली. तरी मला प्रीती नसल्यास मला काही लाभ नाही, मी शून्य आहे. कारण देवाची आज्ञाच तशी आहे की जशी तू स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर. त्या दिवशी विनायक दादांनी घेतलेलं वचन मला अद्याप आठवतं की तुला जसं इतरांनी तुझ्याशी वागायचं अशी तुझी इच्छा आहे तसं तू इतरांची वाग. हा सुवर्ण नियम आहे, तोच आपण विसरतो. मला गरज असल्यावर काय वाटतं, मला ह्यानं थोडं येऊन मदत करावी ना. दुसऱ्यांच्या शूजमध्ये आपल्याला पाहून घालून बघायचं की मी त्याच्या जागी असतो तर काय केलं असतं. तसं तू दुसऱ्यासाठी कर, असं आहे. सुंदर आहे ते वचन. तो एक जरी नियम पाळला तरी आपण सुटलो, खरंच सुटलो ना. इकडे डोंगर ढळवणारा विश्वास. कसा? डोंगर ढळवणारा. आणि मार्क 11:23 त्या डोंगर ढळवण्याविषयी आपण पाहतो. किती मोठा विश्वास बघा. मार्क 11 आपण पाहू. 11:23 पन्ना नंबर 70 आणि 24. मरकुस उसका 11वां अध्याय वचन 23 और 24। मैं तुमसे सच सच कहता हूँ कि जो कोई इस पहाड़ से कहे तू उखड़ जा और समुद्र में जा पड़ और अपने मन में संदेह न कर, वरना प्रतीत करके जो कहता हूँ वह हो जाएगा, तो उसके लिए वही होगा। इसलिए मैं तुमसे कहता हूँ कि जो कुछ तुम प्रार्थना करके मांगो तो प्रतीत करके लो, तुम्हें भी मिलेगा
और तुम्हारे लिए हो जाएगा। बघा, हा डोंगर ढळवणारा विश्वास कसा. मी तुम्हास खचित सांगतो की कोणी या डोंगराला तू उपटला जाऊन समुद्रात टाकला जा असे म्हणेल व आपल्या अंतःकरणात संशय धरणार नाही, तर जे आपण म्हणतो ते घडते असा विश्वास धरील त्याला ते मिळेल. हा डोंगर ढळवणारा विश्वास म्हणजे मी बोलतो ते होतच होतं. जी मी देवाची वचनं बोलेन ती होईलच होईल, एवढा मोठा विश्वास आहे. पण तो कसं काम करतो? प्रीतीनं. त्याच्या पुढे बघा 24. यावरून मी तुम्हाला सांगतो, सर्व वस्तू, ज्या काही वस्तू तुम्ही प्रार्थना करून मागता त्या तुम्हाला मिळाल्या आहेत असा विश्वास धरा, म्हणजे आशा धरा. बघा, पहा, म्हणजे त्या तुम्हाला मिळतील. पण हा डोंगर ढळवण्यासाठी विश्वास असल्याची किल्ली आपल्याला 25व्या वचनात दिलेली आहे. ती आपण नाही बघत, आपण वाचत नाही. काय दिले बघा, क्या लिखा आहे? जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करीत उभे राहता तेव्हा तेव्हा जर तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, नाही तर विश्वास काम करणार नाही. प्रीतीनं कार्य करणारा विश्वास. आपला विश्वास का कमी पडतो की नाही? की यासाठी की तुमचा बाप जो आकाशात आहे त्याने तुमच्या अपराधांची क्षमा करावी. म्हणजे देवाचं राज्याचं दार क्षमेनेच उघडतं. प्रभु के आशीर्वाद, आशीष जो है वो हमें प्राप्त करने हैं तो प्यार का दरवाज़ा खोलना पड़ेगा, माफ़ करना पड़ेगा. आम्ही देवाच्या राज्यात कसे आलो? हम प्रभु के राज में कैसे आए? क्या हुआ? पहला, हमारे पिता ने हमारे अपराधों की क्षमा की, उसके लहू को हमारे ऊपर छिड़का, उसने लहू बहाया, हमारे सारे पापों की क्षमा की कि नहीं की? और वो कहता है जैसा मैंने आपको क्षमा किया वैसे आप क्षमा करो, नहीं तो आपको क्षमा नहीं किया जाएगा. मतलब आप राज्य के बाहर हो तो अंदर के आशीषें कैसे मिलेगी? हमारा विश्वास कैसे काम करेगा? एक पण वचन पूर्ण होईल का? प्रीतीने कार्य करणारा विश्वास. म्हणजे जिथे प्रीती आहे तिथे क्षमा नाही असेल की नाही? असेल की नाही? हो म्हणा, हो की नाही? हो. आता काहीच काम करणार धावपट्टीच नाही आहे, उतरतच नाही आहे. 13वा अध्याय, पहिला करंथीकर 13वा अध्याय पुन्हा येऊ. फर्स्ट करंथियंस चैप्टर 13 4 से हम पढ़ेंगे. बघा, प्रीती असेल तर सर्व काही आहे. सर्व आत्म्याची फळं तुम्हाला भरलेली आहेत. काय? जर प्रभूने तुमच्या हृदयात प्रीती ओतलेली आहे तर सर्व आत्म्याची फळं तुम्हाला आहेत. पण प्रीती गेली का सगळं गेलं. पायाच नसेल, पाया काय आहे? प्रीती आहे. पायावरती मग सगळी बंगले बांधायचे, मजले. इमारत के लिए जो पाया लगता है वो फाउंडेशन क्या है? लव. उसके ऊपर इमारत बनानी है. सब वचनों की इमारत, आशीर्वाद, हे ते सगळं सगळं कशावर बांधायचं आहे? प्रीतीच्या फाउंडेशनवरती, प्रीतीच्या पायावरती. पण प्रीतीच नसेल तर भूकंप आला काय होईल? मातीवर बांधलेलं. प्रीती हाच दगड आहे. ख्रिस्त आहे की नाही? दगड खडक ख्रिस्त आहे. ख्रिस्त प्रीती आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली आणि आपल्याला माझ्याकरता दिले. माझ्यात प्रीती नसेल तर त्याची प्रीती आठवायची. प्रभू तू माझ्यावर किती प्रीती केली आहेस. रोज आठवायचं. प्रार्थना करताना प्रभू त्या वधस्तंभावरती मी लक्ष लावतो की तू माझ्यावर किती प्रीती केली आहेस. माझी पापं तू घेतलीस, मला तुझं न्याय पण दिलंस. माझे आजार तू घेतलेस, तू मला आरोग्य दिलंस. माझे शाप तू घेतलेस, मला आशीर्वाद दिलेस. माझं देवापासून झालेलं वेगळं पण तू घेतलंस आणि तुझा समेट तू मला दिला बापाशी होण्याचा, बापाशी जवळ येण्याचा समेट तू केलास.
खूप आहेत. माझी गरिबी घेतली, मला श्रीमंती दिली. माझं अशक्तपण घेतलं, मला ताकद दिली. माझं मरण घेतलं, मला जीवन दिलं. हो, वधस्तंभाला ओळखा, ख्रिस्त येशूकडे ध्यान करा. त्यासाठी पौल तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाखेरीज मला कसलाही अभिमान नसो. ज्याने अभिमान बाळगावा त्याने प्रभूमध्ये बाळगावा, की तो माझ्यासाठी मेला, त्याने माझ्यावर प्रीती केली आणि आपणाला माझ्यासाठी दिले. बस एवढा अभिमान. मग भरा, प्रभू तुम्हाला प्रीतीने भरतो की नाही पहा. हालेलुया. वचन 4, प्रीती सहनशील आहे. आपण सहनशील आहोत? नाही, कारण आमच्यामध्ये प्रीतीच नसते. आमचा कुकर लवकर शिट्टी मारतो. हां, आमची कुकरची कॅपॅसिटी किती आहे? अर्धा किलो, अर्धा लिटर. प्रीती उपकारक आहे ना. प्रीती काय करते? उपकार करते. प्रीती हेवा करत नाही. प्रीती काय करत नाही? हेवा नाही करत. प्रीती आपणास नावाजून घेत नाही, गर्विष्ठ होत नाही, आपल्यास नावाजून घेत नाही. मी केलं, मला केलं, हे केलं, ते केलं नाही. प्रभूने माझ्या तर्फे करून घेतलं ना. प्रीती अभिमानाने फुगत नाही. प्रीती अयोग्य प्रकारे वागत नाही. बघा, प्रीती असल्यावर किती काय काय मिळतं. एक गोष्ट भरली तर सगळं काही येतं. ती लँडिंग स्ट्रीप असेल तर सगळी दाणं उतरतात, सगळी फळं उतरतात. काय सगळं कार्गो आहे. पण काय पाहिजे? प्रीती. ते नसेल तर काहीच उपयोगाला येणार नाही. प्रीती आपलाच स्वार्थ पाहत नाही. मीपणा नसतो प्रीतीमध्ये. माझं काय होईल, मला काय मिळेल, त्याला काय मिळेल, त्याचं कसं होईल, हे आपण विचार करायचं. प्रीती संतापत नाही. प्रीती वाईट गणतीत घेत नाही. प्रीती अन्यायपणात आनंद पावत नाही. कुणावर अन्याय होत असेल तर मला बरं वाटत नाही, मला दुःख होतं. तर खरेपणाबरोबर आनंद करते. प्रीती सर्व काही सहन करते. सर्व काही म्हणजे काय बाकी राहिलं? नदीमध्ये गोटे असतात ना, गोटे. काय येतात नदीमध्ये? गोटे. पण ते गोटे आधी कसे असतील? खडबडीत ना. गोटे कसे झाले? हां, कसे? एकमेकांना घासून. हे काय होते पहिले? दगड. आता नीट, आता गुळगुळीत वाटतात की दगडच आहोत? एकमेकांना घासून कसे होतात आपण? हां, कुणाचं हे आवडत नाही, कुणाचं ते आवडत नाही, घासा एकमेकांना, मग गुळगुळीत व्हाल. हां, प्रेमाने घासा. प्रेमाने घासा, नाही तर एक वेळा ठोसं मारायला लागेल तर नाही होणार. प्रेमाने घासा. हालेलुया. प्रीती अन्यायपणात आनंद पावत नाही, तर खरेपणाबरोबर आनंद करते. प्रीती सर्व काही सहन करते. प्रीती सर्वांचा विश्वास धरते, सर्वांची आशा धरते आणि सर्व संबंधाने धीर देते. प्रीती खुंटत नाही. म्हणजे प्रीती कमी होत नाही. आता जेथे प्रीती आहे तेथे तुमचं नाव टाका. जेथे प्रीती लिहिलं आहे तिथे तुमचं नाव टाका. मग बघा ती फळं तुम्हाला मिळतात की नाही ना. रोज वाचाल का प्रार्थना करताना की प्रभू मला एवढी ताकद दे की सगळं माझ्यामध्ये यावं, मी तुला भरवून घ्यावं, ह्याच्याशिवाय माझा मोजा काम करणार नाही. नाही तर मला ऑपरेशन, डिप्रेशन, सप्रेशन, सगळं ऑपरेशन, प्रेशन येईल ना. जगामध्ये काय सगळं प्रेशन आहे ना. ऑपरेशन, डिप्रेशन, सप्रेशन. आपल्याला असावं का? नाही. हे असेल तर काहीच येणार नाही. प्रीतीमध्ये एवढी ताकद आहे. प्रीतीच शक्ती आहे. प्रीती कधी खुंटत
नाही. वचन 13 बघा. तेरा वचन 13, पर अब विश्वास, आशा, प्रेम ये तीनों स्थायी है, पर इनमें सबसे बड़ा प्रेम है. हालेलुया. तर आता विश्वास, आशा आणि प्रीती ही तिन्ही कायम राहतात, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. बघा, प्रीती आहे तर विश्वास आहे, विश्वास आहे तर आशा आहे. काय? प्रीती आहे तर विश्वास आहे, विश्वास आहे तर आशा आहे. कोणती आशा? धन्य आशा म्हटली आहे, ब्लेसेड होप, त्याच्या येण्याची. काय? त्याच्या येण्याच्या धन्य आशेची आपण वाट पाहत आहोत. म्हणजे काय? जर आपल्याला शेवटपर्यंत टिकायचं असेल तर प्रीतीत टिकायला लागेल. पहिलं प्रीतीत न पडणं होईल ना. काय होईल ते लिहिलेलं आहे ना, प्रीती थंडावेल. काय होईल? प्रीती थंडावेल. शेवटल्या काळामध्ये काय होईल? प्रीती थंडावेल. प्रीती गेली म्हणजे विश्वास गेला, विश्वास गेला म्हणजे आशा गेली, सगळं गेलं, सब कुछ गया. प्रीति है तो विश्वास है, विश्वास है तो आशा है. इसलिए बेस फाउंडेशन इज लव. फाउंडेशन क्या चाहिए? प्यार. रोमकरास पत्र 12वा अध्याय बघा, सुंदर आहे तिथे वचन. रोमकरास पत्र 12वा अध्याय. नौ से हम पढ़ेंगे, 9 से 21 तक. पन्ना नंबर 222, रोमियो की किताब, उसका 12वां अध्याय, वचन 9 से 23 तक. प्रेम निष्कपट हो, बुराई से घृणा करो, भलाई में लगे रहो, भाईचारे के प्रेम से एक दूसरे से स्नेह रखो, परस्पर आदर करने में एक दूसरे से बढ़े चलो, प्रयत्न कर में आलसी न हो, आत्मिक उन्माद में भरे रहो, प्रभु की सेवा करते रहो, आशा में आनंदित रहो, क्लेश में स्थिर रहो, प्रार्थना में नित्य रहो, पवित्र लोगों जो कुछ आवश्यक हो उसमें उनकी सहायता करो, पुनाई करने में लगे रहो, अपने सताने वालों को आशीष दो, आशीष दो, शाप न दो, आनंद करने वाले के साथ आनंद करो और रोने वालों के साथ रो, आपस में एक सा मन रखो, अभिमानी न हो, परंतु दीनों के साथ संगीत रखो, अपनी दृष्टि में बुद्धिमान न हो, बुराई से बदले किसी ने बुराई न करो, जो बातें सब लोगों को निकट भली है उनकी चिंता किया करो, जहाँ तक हो सके तुम भरसक सब मनुष्य के साथ मेल मिलाप रखो. हे प्रियो, बदला न लेना, परंतु परमेश्वर के क्रोध के अवसर दो, क्योंकि लिखा है, बदला लेना मेरा काम है, प्रभु कहता है मैं ही बदला दूंगा. परंतु यदि तेरा बैरी भूखा हो तो उसे खाना खिला, यदि प्यासा हो तो उसे पानी पिला, क्योंकि ऐसा करने से तो उसके सिर पर आग के अंगारों का ढेर लगाएगा. बुराई से न हरो, परंतु भलाई से बुराई को जीत लो. हालेलुया. ह्या पॅसेजचं किल्ली आहे प्रीती. जर प्रीतीने भरलेलं असेल तर सर्व गुण आपल्याला येतील. बघा, जब हम प्यार से, प्रेम से भरे हुए रहते हैं तो ये सारी चीज़ें हमारे अंदर दिखाई देगी. हमारे पास इतना विश्वास भी होगा, हमारे पास उतनी ताकत भी होगी कि हम पूरे को जीत सकेंगे ना. है की नाही? बघा, प्रीती निष्कपट असावी, प्रीतीमध्ये कपट नाही. वाईटाचा वीट माना. प्रीती असेल तर आपण वाईटाचा वीट मानू. प्रीतीचा अन्यायाचा द्वेष करते ना, वाईटाचा वीट मानते. जे बरे त्याला चिकटून राहा. प्रीती बऱ्याला चिकटून राहते. बंधू प्रीतीने एकमेकावर ममता करा. आदर करण्यात एकमेकास
थोर माना. प्रीती असेल तर आपण एकमेकांना थोर मानू की नाही? आपल्यापेक्षा इतरांना थोर माना. उद्योगात मंद नसून आत्म्यात आवेशी. प्रीती असेल तर आपण आळशी होऊ का? नाही, आपण काम करू. जो काम करत नाही तो खाऊ, त्याने खाऊही नाही ना. प्रभूची सेवा करणारे असा. जर प्रीती असेल तर मी प्रभूची सेवा करणार नाही का? हालेलुया. आशेने हर्षित, संकटात सहनशील. बघा, प्रीती असेल तर मी आशेने हर्षित असेन की माझा प्रभू मला न्यायला येणार आहे. मी तरी जाईन किंवा तो तरी येईल. संकटात सहनशील. प्रीती आपल्याला संकटात सहनशीलता देते. प्रार्थनेत टिकून राहणारे. प्रीती असेल तर आपण प्रार्थनेत टिकून राहू, नाहीतर नाही. पवित्रांच्या गरजाचे विभागी. प्रीती असेल तर आपण एकमेकांच्या गरजाचे विभागी होतो. पाहुणचार करण्यास तत्पर. ह्या सगळ्या गोष्टी आपोआप येतील. बघा, कार्गो सगळं उतरतो. कार्गोचं प्लेन लँड होणारच होणार. देवाचा नियम आहे, खाली पडणार नाही. विश्वासाचा नियम काम करतो का? गुरुत्वाकर्षणाचा नियम काम करतो ना. मग विश्वासाचा नियम काम करेल की नाही? मग प्रीतीचा नियम काम करेल की नाही? एकीकडे लिहिलं आहे की प्रीती हे पूर्णतेचे बंधन आहे. किती? रोम 13:10. काय लिहिलं आहे? प्रीती पूर्णतेचे, तिकडेच आहे कुठे ते ना, नाही ती नियमशास्त्राची पूर्णता आहे, पण कुठेतरी लिहिलं आहे प्रीती हे पूर्णतेचे बंधन आहे. हालेलुया. बघा, पुन्हा येऊ इकडे. वचन 14, 12 अध्याय वचन 14. तुमचा पाठलाग करणाऱ्यास आशीर्वाद द्या. कसं शक्य होईल हो? आपला छळ करतात, आपली निंदा करतात, आपला पाठलाग करतात, त्यांना आशीर्वाद कसे देऊ आपण? शक्य आहे? मोजायला शक्य नाही. मोजायला शक्य आहे, पण त्याच्यामध्ये हात घुसला तर शक्य आहे. त्याच्यामध्ये प्रीती घुसली तर शक्य आहे. ह्याच्यामध्ये प्रीती घुसली तर शक्य आहे. सर्व शक्य आहे. विश्वास ठेवणाऱ्याला सर्व शक्य आहे. पण कसं काम करेल? प्रीतीने भरून घ्यावं लागेल. वचन 14 झालं आपलं. वचन 15, आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि रडणाऱ्यांबरोबर रडा. म्हणजे त्यांच्याशी एक व्हा, एकमेकांची एक चित्त व्हा. असा उंच गोष्टीवर आपले चित्त ठेवू नका, तर गरिबांचा सहवास करा. काय करा? गरिबांचा सहवास करा. अशासाठी की आपण देवाचे आभार मानावे. प्रभू, तू मला किती दिलेलं आहेस. देवाचे आभार मानायला शिकायचं. प्रभू, तू मला कुठे ठेवलेलं आहेस. कधी वाटतं ना माझ्याजवळ काय नाही, तेव्हा खाली बघा. काय? जेव्हा वाटतं मला हे दिलं नाही, मला ते दिलं नाही, माझ्याजवळ हे नाही, माझ्याजवळ ते नाही, तेव्हा खाली बघायचं. प्रभू, तू मला किती दिलेलं आहेस. माझ्या कल्पनेच्या पलीकडे देणारा तू देव आहेस. माझ्या मागणी आणि कल्पनेच्या पलीकडे तू मला दिलेला आहेस. स्वतःच्या दृष्टीने शहाणे होऊ नका. वाईटाबद्दल कोणाचे वाईट करून फेड करू नका. प्रीती असेल तर आपण कोणाचं वाईट करायला जाणार नाही. त्यानं माझं वाईट केलं तरी धन्यवाद प्रभू, तू बघून घे. सर्व माणसांच्या दृष्टीने योग्य अशा गोष्टींकडे लक्ष लावा. सगळ्यांचं चांगलं कसं होईल ह्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. साधेल तर तुम्हाकडून होईल तितके सर्व माणसांशी शांतीने राहा. कोणत्या माणसांशी? तर शेजारी आला का? रिक्षावाला आला का? बाईकवाला आला? सिग्नलवरती गाडीवाला आला? गाई आल्या, म्हशी आल्या, सगळं आलं. मग त्याच्यात सर्वांशी शांतीने राहा. वचन 19, प्रियानो सूड उगवू नका. काय लिहिलंय? डू नॉट टेक रिवेंज.
त्याने मला असं केलं म्हणून मी असं करणारच करणार नाही. आपले काम नाही आहे. विश्वास काम करणार नाही. वचन त्याचे आपण वचनपूर्ती पाहणार नाही. तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. प्रभू तू बघून घे, मी त्याला माफ करतो, तू त्याचं सांभाळून घे. कारण असे लिहिले आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. सूड कोण घेणार आहे? प्रभू. पण त्याचा नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही. आपली इच्छा आहे का त्याचा नाश व्हावा? जर त्याचा नाश व्हावा अशी इच्छा असेल तर आपण देवाचे नाही. देवाची काय इच्छा आहे? कुणाचाही नाश होऊ नये, तर त्यानं पश्चाताप करावा आणि प्रभूकडे यावं. कोणाची इच्छा आहे? देवाची ना. प्रभू की क्या इच्छा है? किसी का नाश न हो. हमारी क्या इच्छा है? आपली काय इच्छा आहे? त्याचा नाश होऊ नये, तर आपण देवाचे आहोत. हालेलुया. जर माझ्या मनात कोणाचा नाश व्हावा अशी इच्छा असेल, विश्वास काम करणार नाही. नो वे, नो वे. वचन 20, यास्तव तुझा वैरी भुकेला असला तर त्याला खायला दे, तो तहानेला असला तर त्याला प्यायला दे, कारण असे केल्याने तू त्याच्या डोक्यावर निखाऱ्यांची रास घालशील. म्हणजे त्याला एवढं वाईट वाटेल की तो तुला पुन्हा हात लावायला येणार नाही. एक गोष्ट आठवते आपल्या इसाकाची, उत्पत्तीमध्ये आहे की अब्रामानं विहिरी खणून ठेवलेल्या, सगळं त्या बुजलेल्या किंवा बुजवलेल्या, तेव्हा इसाक पुन्हा त्या खणू लागला. पहिली खणली, तिकडचे लोक आले, त्याच्याशी भांडले आणि ती विहीर इसाकाने देऊन टाकली, घ्या. दुसऱ्या ठिकाणी गेला, अब्रामाने खणलेली, त्याच्या बापाचीच होती ती. तिकडचे लोक आले, त्याच्याशी भांडले, त्याने ती देऊन टाकली. त्याने तिसरी खणली, तेव्हा तिकडचे लोक आले, पण ते त्याच्याशी भांडले नाहीत. हालेलुया. वाचलंय का कधी? वाचलंय ना. म्हणजे तुमच्याशी एकदा भांडतील, दोनदा भांडतील, पण त्यांना माहीत पडेल की तुम्ही देवाचे लोक आहात, तुम्ही सूड घेत नाही, तर तिसऱ्यांदा तुमच्याजवळ येणार नाहीत. ही आहे प्रीतीची ताकद. तलवारीला ताकद असते. तलवार धरणारा, बंदूक धरणारा बंदुकीने मारेल, मरतात ना. आपण कोणती तलवार धरायची? प्रेमाची. सैतान त्या तलवारीला घाबरतो. वचन पण आहे, पण प्रेम पण पाहिजे. प्रीतीकडून कार्य करणारा विश्वास. नुसती वचनं बोलली आणि माझ्यात प्रेम नसेल तर काही होणार नाही. इट विल नॉट वर्क. ते लँडिंगच करणार नाही प्लेन. करेल? नाही करेल. हालेलुया. आणि एक उत्तम नियम आपण रोज पाळला पाहिजे. वचन 21, वाईटानं जिंकलं जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. प्रीतीमध्ये एवढी ताकद आहे की कोणत्याही वाईटाला मी जिंकला जाणार नाही. तर माझ्यामध्ये प्रीती एवढी असेल की मी बऱ्यानं वाईटाला जिंकणार. आत्म्याच्या फळामध्ये एवढी ताकद आहे की कोणतंही वाईट शस्त्र सैतानानं आपल्यावरती चालवलेलं असेल ते आपण नेस्तनाबूत करू शकतो. येशूनं कसं जिंकलं सगळं सैतानाला? प्रीतीनं जिंकलं. जिंकलं की नाही? आपण आपल्यालाही तेच करायचं आहे. रोमकरसपत्र 5वा अध्याय. एक ते 5 आपण वाचू की देवानं आपल्याला किती प्रीती केली. देवानं आपल्यावरती. पन्ना नंबर 213, रोमियो की किताब, उसका 5वां अध्याय 1 से 5 तक. अतः जब हम विश्वास में धर्मी ठहरे तो अपने प्रभु यीशु मसीह के द्वारा परमेश्वर के साथ मेल रखें, जिसके द्वारा विश्वास के कारण उस अनुग्रह तक जिसमें हम बने हैं हमारी पहुंच भी हुई, और परमेश्वर की महिमा की आशा पर घमंड करें. केवल यही नहीं, वरन हम क्लेशों में घमंड करें,
यह जानकर कि क्लेश से धीरज और धीरज से खरा निकलना और खरे निकलने से आशा उत्पन्न होती है, और आशा से लज्जा नहीं होती, क्योंकि पवित्र आत्मा जो हमें दिया गया है उसके द्वारा परमेश्वर का प्रेम हमारे मन में डाला गया है। हालेलुया। संकटात उभं राहण्यासाठी काय करावं लागेल? संकट में खड़े रहने के लिए क्या करना पड़ेगा? विश्वास से खड़ा रहना पड़ेगा और प्रीति से भरना पड़ेगा, आहे ना? तर आपण विश्वासावरून नाही ठरलेलो आहोत. कशावरून आपण नाही ठरवलो? नाही म्हणजे काय? रायचस म्हणजे ज्यानं कधीही पाप केलं नाही. नाही म्हणजे काय? ज्यानं, येशू नाही होता ना, त्याच्या मुखात कपट सापडले नाही, त्याने पाप केले नाही. येशू नाही होता. नाही म्हणजे काय? येशूसारखं कधीही पाप केलं नाही. मग देव आपल्याला कसं बघतो? देव आपल्याला कसं बघतो? नाही का? त्याच्या ख्रिस्तामध्ये तो आपल्याला बघतो, कारण आपण ख्रिस्ताला पांघरलेलं आहे. बाप्तिस्मा घेतलं तेव्हा काय केलं? मग तुम्ही नाही आहात की पापी आहात? का? कुणामुळे? आपण काय करतो म्हणून की त्यानं केलं म्हणून? विश्वासाने त्यानं जे केलं वधस्तंभावरती, त्यावरती आपण विश्वास ठेवला म्हणून आपल्याला नाही ठरवलेलं आहे. हे कर्मावरून नाही, मी काय केलं म्हणून नाही, पुण्यकर्म केली म्हणून नाही. जर नाही पण नियमशास्त्राद्वारे आलं असतं तर ख्रिस्त विनाकारण मेला. नियमावरून नाही, विश्वासावरून. म्हणून आपणास आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याकडून देवाबरोबर शांती आहे. त्यानं माझ्यावर प्रीती केली, मी त्या प्रीतीचा स्वीकार केला, विश्वास ठेवला, तेव्हा मला त्याची शांती प्राप्त झाली. जब मैंने प्रभु पे विश्वास किया, मेरा उद्धार हुआ, मुझे नई धर्मी ठहराया गया और मुझे शांती का वरदान मिला. हालेलुया. कशी मिळाली शांती? मी विश्वास ठेवला, तेव्हा मला शांती दिली गेली. ज्या कृपेत आपण स्थिर राहतो तिच्यात आपला प्रवेश त्याच्याकडून विश्वासाने झाला आहे. कसा आपण प्रवेश केला कृपेमध्ये? विश्वासाने. आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेत उल्हासतो. इतकेच केवळ नाही तर आपण आपल्यावर आलेल्या संकटातही उल्हासतो. एवढी ताकद कशी मिळाली? जेव्हा जगातले होतो, जब हम जग में थे, दुनिया में थे, प्रभु यीशु मसीह के बारे में पता नहीं था, तो जब संकट आती थी तो हमारा क्या होता था? दुख आते तो हमारा क्या होता था? हम खड़े रहते थे? नहीं, हम गिर जाते थे. लेकिन हम प्रभु में खड़े रह सकते हैं. रह सकते कि नहीं? काही होऊ दे, प्रभू आहे, त्याची वचनं आहेत, त्याचा आत्मा आहे, त्याची प्रीती आहे. मी घाबरणार नाही. मनुष्य माझे काय करणार? प्रभू माझ्या बरोबर आहे. मनुष्य माझे काय करणार? यहोवा माझा प्रकाश आणि माझे बळ, माझ्या जीवनाचे बळ. मी कोणाला भिवू ना? हालेलुया. आणि धीराने आपण कसोटीस उतरतो, म्हणजे आपण परीक्षेत पास होतो. आणि परीक्षेत उतरल्याने, कसोटीस उतरल्याने आशा उत्पन्न होते. आशा आपली वाढते की प्रभू असंच आहे, मी जेव्हा संकटात होतो तू मला सोडवलंस, तू मला ताकद दिलीस. आणि संकट सोसल्याने आपल्यामध्ये ताकद वाढत जाते, ज्यामुळे तो येण्याची आशा आपल्याला मिळते. प्रभू तू मला न्यायला येणार आहेस, मी संकट सोशीन. आशा तर लाजवीत नाही, कारण आपणास दिलेल्या पवित्र आत्म्याकडून आपल्या अंतःकरणात देवाची प्रीती ओतली आहे. मग घ्यायचं काम कोणाचं आहे? ओतली आहे, दिलं आहे. देवाची सर्व वचनं होय आणि आमेन आहे, दिलेली आहेत. वधस्तंभावर असं कोणतंही बाकी राहिलेलं काम नाही जे त्याला आणखी पूर्ण करायचं आहे. त्याने म्हटलंय पूर्ण झालं आहे. आणखी आपण काय पूर्ण करणार? काय पूर्ण करायचं बाकी राहिलंय? सगळं दिलं ना.
मग आपल्याला मिळत का नाही? जे पाहिजे ते नाही आहे. जे धावपट्टी पाहिजे, जे इंजिन पाहिजे, जी प्रीती पाहिजे ती नाही आहे, म्हणून मला घेता येत नाही आहे. त्याने सगळं दिलेलं आहे. हालेलुया. काय त्याने देवाची प्रीती आपल्या अंतःकरणात ओतली आहे. म्हणजे हा मोजा भरायला तयार आहे, पण मोजाच भरत नाही आहे. त्याला सांगायचं प्रार्थना म्हणजे काय? मला भर, मला भर, तुझ्या प्रेमानं भर. जिथे प्रेम आहे तिथे सामर्थ्य आहे, जिथे सामर्थ्य आहे तिथे आशा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. हालेलुया. याकोब 3:16. याकोबाचं पत्र, जेम्स चैप्टर 3 पन्ना नंबर 320, याकूब उसका 3रा अध्याय 13 से 18 हम पढ़ेंगे. वचन 13 से 18 तक. तुम में ज्ञानवान और समझदार कौन है, जो ऐसा हो अपने कामों के अच्छे चाल चलन से उस नम्रता सहित प्रकट करे जो ज्ञान से उत्पन्न होती है. पर यदि तुम अपने अपने मन में कड़वी डाह और विरोध रखते हो, तो सत्य के विरोध में घमंड न करना और न तो झूठ बोलना. यह ज्ञान वही नहीं जो ऊपर से उतरता है, वरन सांसारिक और शारीरिक और शैतानी है. क्योंकि जहाँ डाह और विरोध होता है, वहाँ बखेड़ा और हर प्रकार के दुष्कर्म भी होता है. पर जो ज्ञान ऊपर से आता है, वह पहले तो पवित्र होता है, फिर मिलनसार, कोमल और मृदु भाव और दया और अच्छे फलों से लदा हुआ और पक्षपात और कपट रहित होता है. मिलाप करने वाले धार्मिकता का फल मेल मिलाप के साथ बोते हैं. हालेलुया. इथे खरं आणि खोटं ज्ञान यांची तुलना केलेली आहे की सैतानाचं ज्ञान काय आहे आणि देवाचं ज्ञान काय आहे. तुम्हामध्ये ज्ञानी व समंजस असा कोणी आहे, त्याने ज्ञानाच्या लीनतेने आपली उत्तम वर्तणुकीद्वारे आपली कामे दाखवावी. कसे आपला प्रीतीने भरले असेल तर माझी वर्तणूक बरी नसेल, माझी कामं कशी असतील. हालेलुया. परंतु तुमच्या हृदयात जर कडू मत्सर, भांडाळपण आहे, तर तुम्ही ताठा मिरवू नका. जर प्रीती निघून गेली असेल तर हे सगळं येणार. प्रीती नसेल तर काय होईल? हृदयात कडू मत्सर, भांडाळपण आहे तर तुम्ही ताठा मिरवू नका आणि खरेपणाविरुद्ध लबाडी करू नका. हे ज्ञान वरून उतरून येत नाही, तर ते पृथ्वीवरले. हे कुठून येतं? पृथ्वीवरले आहे, दैहिक आहे आणि सैताना घडले आहे. नाही का? जर प्रीती नसेल तर हे असं ज्ञान येईल. मग आपल्यामध्ये कडूपण येईल, राग येईल, द्वेष येईल, गोट्याला गोटा घासणार नाही बरोबर, आणि दगडच राहू. गोड व्हायला पाहिजे ना. आपण असे खडबडीत राहू. परंतु बघा वचन 17, वरून येणारे ज्ञान ते आधी निर्मळ आहे. कसं आहे? निर्मळ, स्वच्छ. निर्मळ म्हणजे स्वच्छ, शांतिकारक, विनयी, सहज समजूत होण्याजोगे, दयेने व चांगल्या फळांनी भरलेले. दयेने म्हणजे क्षमेने आणि चांगल्या फळांनी. बघा, प्रीती असेल तर चांगल्या फळांनी भरलेले असेल. अपक्षपाती, पक्षपात, पार्शालिटी नाही. निष्कपट असे आहे, काही कपट नाही. आणि जे शांती करतात त्यांच्याकरता न्यायीपणाचे फळ शांतीत पेरलेले आहे. तुम्ही शांती कराल तर तुमच्यासाठी शांती ठेवलेली आहे. हालेलुया. कसं आहे वचन? तोडतं ना, आपल्याला दाखवतं की माझ्यामध्ये काय आहे. आरसा आहे, आपल्या कमीपणा दाखवतोय जेणेकरून आपण त्याला भरून घ्यावं.
ना. त्याच्याशिवाय मला काहीच करता येत नाही. हे जोपर्यंत मला समजत नाही तोपर्यंत मी रिकामाच राहतो. पण प्रभूच म्हणाला की तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन. माझ्यामध्ये असल्याशिवाय तुम्हाला फळ देता येत नाही. मलाच घ्या, माझी प्रीती घ्या, म्हणजे तुम्ही फळाने भरलेले व्हाल. कलोस्करास पत्र 3 अध्याय 14 वचन बघा. प्रभू म्हणतो, जसा मी पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा ना. मी जसा पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. मी जसा दयाळू आहे तसे तुम्ही दयाळू व्हा. कलोसीकरास पत्र 3 अध्याय वचन 14. पन्ना नंबर 279, कलसियों उसका 3 अध्याय वचन 14. इन सब के ऊपर 12 से पढ़िए, 12 से पढ़िए, 12 से 12 से 15. इसलिए परमेश्वर के चुने हो समान जो पवित्र और प्रिय है, बड़ी करुणा और भलाई और दीनता और नम्रता और सहनशीलता धारण करो. और यदि किसी को किसी पर दोष देने का कोई कारण हो तो एक दूसरे की सहा लो और एक दूसरे के अपराध क्षमा करो. जैसे प्रभु ने तुम्हारे अपराध क्षमा किए वैसे तुम भी करो. इन सब के ऊपर से प्रेम को जो सिद्धता का कटिबंध है बांध लो. मसीह की शांति जिसके लिए तुम एक देह होकर बुलाए भी गए हो, तुम्हारे हृदय में राज्य करे और तुम धन्यवादी बने रहो. तर देवाचे निवडलेले पवित्र आणि प्रिय आहोत का आपण? देवाचे निवडलेले. शंका आहे ना? प्रीती असेल तर शंका नाही येणार, मी निवडलेलं आहे. हालेलुया. पवित्र आहोत. प्रीती असेल तर आपण पवित्र असू. काय? प्रिय याप्रमाणे तुमचे करुणेचे हृदय, दयाळूपण, नम्र भाव, लीनता, सहनशीलता ही अंगिल्या. प्रीतीला अंगिल्या. दयाळूपण, नम्र भाव, लीनता, सहनशीलता ही सगळी आत्म्याची फळं आहेत. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध वाद असल्यास एकमेकांची क्षमा करा. का करा? कारण ख्रिस्ताने जशी तुमची क्षमा केली तशी तुम्ही करा. त्याने आपल्याला पहिली केली म्हणून तुम्ही करा. आणि या सर्वावर प्रीती अंगिल्या. पहिलं जॅकेट घाला, आधी पहिली बंडी घाला, मग शर्ट घाला, मग जॅकेट घाला, मग सूट घाला. ख्रिस्ताची सगळी वस्त्र आहेत ना ती ना. हालेलुया. आणि प्रीती अंगिल्या हे पूर्णतेचे बंधन आहे. सूट घालायचं आहे, हे पूर्णतेचे बंधन आहे. प्रीतीशिवाय आपण पूर्ण होऊ का? नाही. मग ज्याला पूर्ण व्हायचं आहे त्याने काय करावं लागेल? प्रीतीने भरावं लागेल. त्याला सगळी फळं, सगळी दानं प्रभू वाटून देईल. हालेलुया. आणि देवाची शांती जिच्याकरता तुम्हास एक शरीरात बोलावले आहे ती तुमच्या हृदयांमध्ये अधिकार करो. आपलं हृदय शांत का होतं? आपलं हृदय अशांत होतं कारण आपल्यामध्ये प्रीती नसते. प्रीती गेली की सगळं जातं. पण समजा प्रीतीने भरले असेल तर मी शांतीने राहतो ना. आपल्याला वाढायचं, आपण सर्व चुकतो. पण इथे आपण अशासाठी येतो की आपण शिकावं आणि वाढावं ना. आणि तुम्ही उपकार मानणारे असत जा. इफिस्करास पत्र 4
17 ते 24 आपण वाचू आणि संपूया. इफिस्करास पत्र 17 ते 4 अध्याय 17 ते 24. पन्ना नंबर 267, इफिसियों की किताब उसका 3 अध्याय 15 पहिलं वाचा. 15 वचन. सॉरी 4 अध्याय वचन 15 से आगे तक. वरन प्रेम से सच्चाई से चलते हुए सब बातों में उसमें से सिर है अर्थात मसीह में बढ़ते जाए. हालेलुया. बघा, प्रीतीने खरे बोलत असता. प्रीती असेल तर आपण कसं बोलू? खरं बोलू. माझं खरं आहे सांगण्यासाठी मला रागवण्याची गरज नाही पडणार. हालेलुया. बरोबर की नाही? जेव्हा आपण रागावतो असं सांगतो की माझंच खरं आहे, त्याच्यात ते प्रूव्ह करण्यासाठी राग आणतो, त्याला मानेल का कोण? नाही. प्रीती आहे, तू सत्य बोलशील, ते त्याने मानो अथवा न मानो, पण तू प्रीती सोडू नकोस. प्रीती खरं बोलते. हालेलुया. बरोबर का? प्रीतीने खरे बोलत असता जो मस्तक आहे त्याच्यात म्हणजे ख्रिस्तात सर्व प्रकारे वाढावे. ख्रिस्तात वाढण्यासाठी काय करावं लागेल? प्रीतीत वाढावं लागेल. मग ख्रिस्तात वाढणं म्हणजे प्रीतीत वाढणं नाही का? आत्म्यानं चालणं म्हणजे काय? प्रीतीने चालणं. खरेपणात चालणं म्हणजे काय? प्रीतीने चालणं. विश्वासात चालणे म्हणजे काय? आम्ही दृष्टीने चालत नाही, विश्वासानं चालतो म्हणजे प्रीतीने चालतो. आत्म्याने चाला म्हणजे तुम्ही देहाच्या इच्छा पूर्ण करणार नाही. प्रीतीने चाला, देहाच्या इच्छा पूर्ण करणार नाही. खरेपणात चाला म्हणजे प्रीतीने चाल. मग प्रभूबरोबर चालणं म्हणजे कसं चालणं? त्याच्या प्रीतीने चालणं. प्रभू तू माझ्यावर प्रीती केली म्हणून मी प्रीती करतो. त्याचं घ्यायचं आणि त्याला द्यायचं. प्रीती आपण प्रोड्यूस करू शकतो का? प्रीती आपण निर्माण करू शकतो का? दैवी प्रीती आपण निर्माण नाही करू शकत. जगाची प्रीती निर्माण करू शकतो आय लव्ह यू बोलून ना. आय लव्ह यू, हां, ती जगातली प्रीती आहे. पण प्रभूची जी दैवी प्रीती आहे ती आपण निर्माण करू शकत. ती त्याचीच घ्यावी लागेल, त्यालाच घ्यावं लागेल आणि त्यालाच द्यावं लागेल. आपण फक्त निरुपयोगी दास, तुझं घेतलं आणि तुला दिलं. हालेलुया. असंच आहे सगळं प्रभूमध्ये. त्याच्याकडून घ्यायचं आणि द्यायचं. आपण काय प्रोड्यूस करत नाही. आपण प्रोड्युसर नाही, आपण डिस्ट्रीब्युटर आहोत. वी आर नॉट प्रोड्युसर्स, वी आर डिस्ट्रीब्युटर. प्रीतीचे प्रोड्युसर नाही, आपण डिस्ट्रीब्युटर आहोत. कोण माहिती आहे ना? कंपनी वेगळी असते आणि डिस्ट्रीब्युटर वेगळा असतो की नाही? डिस्ट्रीब्युटर कोण आणतो? कुठून आणतो माल? कंपनीकडून, आणि विकतो ना. मग आपण माल कुठून आणायचा? हां, मग मागा, मग मिळेल. माल तिकडे भरलेला आहे पण मालगाडी उतरत नाही आहे. हालेलुया. ख्रिस्तात सर्व प्रकारे वाढावे. वचन 17 वाचा. वचन 17. इसलिए मैं कहता हूँ और प्रभु में आग्रह करता हूँ कि जैसे अन्य जातीय लोग अपने मन के अनर्थ रीति पर चलते हैं, तुम अपने से फिर से ऐसा न चलो. यास्तव मी हे म्हणतो व प्रभूमध्ये साक्ष देतो की ज्याप्रमाणे राष्ट्राचे लोकही आपल्या मनाच्या व्यर्थतेत चालतात त्याप्रमाणे तुम्ही चालू नये. ते कसे चालतात? प्रीतीनं चालतात की द्वेषानं चालतात? काय आहे जगामध्ये? अंधार का आहे? मोजे काम करतात का? मोज्यामध्ये काय भरले? त्यांच्या हवा भरले. काहीच नाही आहे. मग काय झालं? मनाच्या व्यर्थतेत चालतात. त्याप्रमाणे आपण चालू. आपण कोणाला भरून घ्यायचं? त्यांनी अंधार भरला, आपण काय भरून घ्यायचं? त्यांनी द्वेष भरलाय, आपण काय भरून घ्यायचं? ताकद कोणाची जास्त आहे?
असायलाच हवी. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली असता त्यांच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे त्यांच्यात जे अज्ञान आहे त्यामुळे ते देवाच्या जीवनापासून दूर झाले आहेत. पढ़िए हिंदी में वचन 18. वचन 18, क्योंकि उनकी बुद्धि अंधेरे सी हो गई है और उस अज्ञानता के कारण जो उनमें है और उनके मन की कठोरता के कारण वे परमेश्वर के जीवन से अलग किए गए हुए हैं. हालेलुया. बुद्धी अंधकारमय झाली कारण त्यांच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे. अंतःकरण कठीण आहेत. त्यांनी देवाला घेतलं नाही, देवाला देव म्हणून गौरव दिले नाही, म्हणून त्यांच्यात अज्ञान आहे. त्यामुळे ते देवाच्या जीवनापासून, त्यांच्यात देवाचं जीवन नाही. मग आपल्यामध्ये, मग आपली बुद्धी कशी आहे? प्रकाशमय आहे. आणि आपलं अंतःकरण लीन आणि नम्र, ऐकणारं. हां, वचन 19. वचन 19, और वे सुन्न होकर लुचपन में लगे गए हैं कि सब प्रकार के गंदे काम लालसा से किया करें. हालेलुया. जर प्रीतीच भरली नसेल तर काय करतील ते? सगळी अशुद्धता येईल की नाही? मग शुद्ध होण्यासाठी, पवित्र होण्यासाठी काय करावं लागेल? प्रीती भरून घ्यावी लागेल. बाकी काहीच नाही आहे. रॉकेट सायन्स आहे का? चंद्रावर जायचं आहे, शिकावं लागेल चंद्रावर जाण्यासाठी. नाही, आम्हाला चंद्रबिंद्रावर जायचं नाही, तिकडच्या दगडाची मातीची आम्हाला काय उपयोग नाही आहे. आम्हाला देवाच्या राज्यात वारीस जायचं, वारीस बनवलेलं आहे ते सगळं घ्यायचं आहे. हालेलुया. वचन 20. वचन 20, पर तुमने मसीह की ऐसी शिक्षा नहीं पाई. हां, परंतु तुम्ही अशा रीतीने ख्रिस्त शिकला. आपण कशा रीतीने ख्रिस्त शिकला आहोत? हालेलुया. वचन 21. वचन 21, वरन तुमने सचमुच उसी को सुनी और जैसा यीशु में सत्य है उसी में सिखाए भी गए हैं. तर तुम्ही त्याचे सांगणे ऐकले आहे आणि येशूच्या काही जे खरेपण आहे तेच त्याच्याकडून तुम्ही शिकवलेले आहात. एके ठिकाणी लिहिलं की त्याचा जो अभिषेक तुमच्यामध्ये राहतो तो तुम्हाला सर्व गोष्टी शिकवतो. आणि माझी सर्व मुले यहोवाने शिकवलेली होतील. आपला शिक्षक कोण आहे? पवित्र आत्मा, जो आपल्याबरोबर राहतो, आपल्याला शिकवतो की नाही? सांगतो. आपण चुकलो की तर टोचणी लावतो, पण आपण किती लवकर क्षमा मागून त्याच्या जवळ जातो याच्यावर सगळं आहे. वचन 22, कि तुम पिछले चाल चलन के पुराने मनुष्यत्व को भी जो भरमाने वाली अभिलाषाओं के अनुसार भ्रष्ट होता जाता है उतार डालो. हालेलुया. ते असे की तुम्ही तुमच्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी फसवणाऱ्या विषय वासनांनी नासत चाललेला जो जुना मनुष्य त्याला तुम्ही दूर करावे. जुना मनुष्य मेला का? बाप्तिस्मा घेतला तेव्हा काय केलं? जुना मनुष्य आपण गाडून टाकला, त्याला मारलं. त्याला शिकवू शकत होते का? उसको सिखा सकते थे पुराने आदमी को? कारण तो आदामापासून आलेला, त्याला शिक्षणाची गरज नव्हती, त्याला शिकूच शकत नव्हते, तो शिकू शकत नव्हता. त्याला रिपेअर करू शकत होते? देव त्याला रिपेअर करू शकत होता जुन्या माणसाला? त्याला सेमिनरीमध्ये पाठवणार होते शिकण्यासाठी? PhD, MBA? काय करावं लागलं देवाला? त्याला मारावं लागलं, कारण तो लायक नव्हता ना. काचेची बाटली है, कांच का ग्लास बोतल जो होता है वो एक बार गिर कर टूट गया तो उसको क्या करते हैं? रिपेयर कर सकते हैं?
वैसे ही वो पुराना आदमी था, वो टूट गया फूट गया, उसको क्या रिपेयर कर रहे हो? उसमें नया डालो। वो प्रभु मसीह है। उसमें पुराना आदम नहीं डालने का, गड़बड़ हो जाएगा। उसमें मसीह ही चाहिए, त्याच्यात प्रभूच पाहिजे, त्याची प्रीतीच पाहिजे, त्याच्याशिवाय काहीच चालणार नाही। त्याला तुम्ही दूर करावे। तो येईल रोज सकाळी, मला घे ना, हे चल ना, हे चल ना, आजचा दिवस रे, उद्या जा ना प्रार्थनेला, चल ना, कोण बघते, चल ना, ना येतो ना, जिवंत होतो की नाही रोज? हां हां, मध्ये मध्ये डोकं काढतो तो। हालेलुया। वचन 23, और अपने मन के आत्मिक स्वभाव में नए बनते जाओ। तुम्ही आपल्या मनाच्या वृत्तीने नवे व्हा, तुमचं मन बदला। रोमकराच्या पत्रात 12व्या अध्यायात 2रं वचन पण आहे ना, तुम्ही आपल्या मनाचे रूपांतर होऊ द्या, की देवाची इच्छा जाणा, जो परिपूर्ण आहे, पूर्ण आहे, अशी त्याची इच्छा जी आहे ती आपण जाणावी। मी त्याला भरून घ्यावं। तुमची शरीरं जिवंत, पवित्र, देवाला आवडता यज्ञ अशी सादर करा। हा ग्लो आहे, त्याला भरू द्या। ग्लो आहे ना, मोजा आहे की नाही? जिवंत आहे ना मोजा, पण त्याच्यात त्याला अर्पण करा, त्याला भरू द्या। तुम्ही आपल्या मनाच्या वृत्तीने नवे व्हा, आपलं मन बदला। आणि जो नवा मनुष्य, बघा नवा मनुष्य कसा आहे? देवानुसार, म्हणजे देवाच्या प्रतिमेनुसार, देवासारखा। न्यायी पण, म्हणजे कधीही पाप न केलेला। खरी पवित्रता, म्हणजे खोटी पवित्रता पण आहे, दिखावा, खोटी नको, खरी मधली, हृदयात पवित्रता पाहिजे, यामध्ये अस्तित्वात आणलं आहे। नवीन मनुष्य देवासारखा, न्यायी, खऱ्या पवित्रतेत अस्तित्वात आणलेला आहे, तो ख्रिस्त आहे। तो तुम्ही अंगी लावा, त्याची प्रीती अंगी लावा। मग काय वाईट होईल आपलं? आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे आपण हे केलं तर काय करायचं? आज काय प्रार्थना करायची? प्रभू मला प्रेमाचा बाप्तिस्मा दे। तुझ्या आत्म्याचा बाप्तिस्मा म्हणजे तुझ्या प्रेमाचा बाप्तिस्मा। जो प्रेमाने डुंबलेला आहे त्याला काय फरक पडणार आहे का जगामध्ये काय वाईट आहे काय चांगलं आहे? तो प्रभूशी एक झालेला आहे। सगळी फळं, सगळी दानं त्याच्याजवळ असतात। प्रभू वाटून देईल, त्याच्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्मा आपल्याला वाटून देईल की नाही? देईल ना? घ्यायचं का? आज रिकामी हो, जुन्या माणसाला सांगू जा निघ, आणि नवीन माणसाला सांगू प्रभू माझ्यामध्ये ये, माझा ताबा घे, हे मंदिर तुझं आहे। तू हाताने बांधलेल्या मंदिरात नाही राहत, तुला मी हवा आहे, मला भर। ज्या उद्देशासाठी तू मला बनवलंस, जो हेतू तू मला बनवण्यात तुझ्याजवळ होता, तो माझ्याकडून साध्य करून घे। मला फक्त प्रीतीने भर, म्हणजे सर्व काही व्यवस्थित होईल। मी शांतीत राहीन, मी आनंदात राहीन, मी आशीर्वादित असेन, माझ्याकडून इतर जण आशीर्वादित होतील, माझ्या बोलण्याने इतरांना कृपा मिळेल, माझे शेजारी तुझ्याकडे आकर्षिले जातील। हालेलुया, आमेन। आपण दानार्पणासाठी प्रार्थना करू।